मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की भारतात दर 10 पैकी 4 मुलं 5वीत असतानाही दुसरीचं पुस्तक नीट वाचू शकत नाहीत। हो, ही आकडेवारी खरी आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांसाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे टीईटी अनिवार्य केली आहे। म्हणजे नोकरी टिकवायची असेल तर शिक्षकांनी टीईटी पास करावीच लागेल। आता प्रश्न असा आहे की हा शिक्षकांवर अन्याय आहे का की विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पाऊल? आज आपण समजून घेऊयात की टीईटीची पार्श्वभूमी काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, एएसआर रिपोर्ट 2023 ने दाखवलेले धक्कादायक वास्तव आणि या धोरणाच्या दृष्टीने याचा अर्थ काय होतो। टीईटी का? 2009 मध्ये शिक्षकांचा हक्क कायदा आला। प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळायलाच हवं। पण शिक्षण दर्जेदार कसं होणार? 2010 मध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं एनसीटीने नियम केले। तुमच्या मते मुलांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांना परीक्षा देणं योग्य आहे का की अनुभवी शिक्षकांना सूट द्यायला हवी? शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही, ती पुढच्या पिढीचं भविष्य आहे। सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे हे शिक्षणाच्या गुणवत्तेचं प्राधान्य आहे, पण खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आणि आधार देणं। कारण शेवटी शिक्षक पात्रता हा प्रश्न फक्त शिक्षकांचा नाही, भविष्यासाठी आहे। धन्यवाद।